नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। महसूल कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, कर्मचारी संघटनेचे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन। शेती वहिवाटच्या प्रकरणावरून आज धुळ्यात महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्षांना शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली। धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील कर्मचारी सुरेश पाईकराव यांच्याकडे शेतीच्या वहिवाटचे प्रकरण होते। त्या प्रकरणाचा तपास करून अंतिम निकालावर असताना आज दुपारी एकाने फाईलबाबत विचारणा केली, मात्र शासकीय कार्यालयातील फाईल देता येत नाही असे म्हणत महसूल कर्मचारी पाईकराव यांनी सांगितल्याचा राग आल्याने पाईकराव यांना कार्यालयातच दोघा तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली। शिवाय टेबलावरील शासकीय कागदपत्रही फेकले। सदरील घटना ही अत्यंत गंभीर असल्याचे म्हणत आज महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत वरील घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। दरम्यान यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनसूर शेख माझे जिल्हाध्यक्ष आज तहसील कार्यालय धुळे ग्रामीणमध्ये आमचे जिल्हाध्यक्ष श्री पाईकराव जे काम करीत असताना ज्याचा कामाशी काही संबंध नाही असा गुंड प्रवृत्तीचा माणूस दुसऱ्या माणसाला घेऊन आला की आमची फाईल कुठे काय याच्यावर आरडावी केली व संगणक पाळून त्या आमच्या कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केलेली आहे। तर आम्ही याचा तीव्र सर्व कर्मचारी निषेध करीत आहोत। फक्त निषेध करत नाही तर जोपर्यंत सरच्या माणसाला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही पूर्ण जिल्हाभरात महसूल कर्मचारी संघटनेने बंद पुकारलेला आहे। तरी आम्हाला प्रशासनाला आम्ही अशी विनंती करतो की त्या हल्लेखोराला त्वरित लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा जिल्हाभरात महसूल कर्मचारी हे काम बंद आंदोलन असंच पुढे सुरू ठेवते। तहसील कार्यालय धुळे येथील कर्तव्यावर मी हजर झालो। सुमारे 12 वाजेच्या सुमारास सुभाष धनगर म्हणून राकेश सुभाष धनगर व त्याच्यासोबत विकी परदेशी असे 5 ते 6 लोक आले होते। त्यांनी 12 वाजेच्या दरम्यान माझ्याशी विचारलं की भाई आमचे फायली द्या, आमची फाईलचे कागद द्या। त्यांना मी रितसर सांगितलं की तुम्ही तुमची जी फाईल आहे ती फाईल तुम्हाला मागायची, त्याच्यासाठी तहसीलदार साहेबांच्या नावाने अर्ज करा। त्या अर्ज केला की मी तुम्हाला तुमच्या नकला जे आहेत ते रितसर रेकॉर्ड शाखेमार्फत मी पुरवतो तुम्हाला। परंतु त्यांनी मग आत्ताच्या आत्ता द्या आम्हाला, आमची फाईल कुठे हे असं हे करून त्यांनी लगेच शिवीगाळ देणं मला शिवीगाळ दिली। आमच्या साहेबांनासुद्धा अरेरावीच्या भाषेमध्ये बोलला। त्याचा मी त्याला म्हटलं असं तू बोलू नको, शिवीगाळ करू नको, मला असं उर्मटपणे बोलू नको। तेवढ्यात त्याने सर्व कॉम्प्युटर वगैरे सर्व फेकून दिलं, फायली वगैरे सर्व फेकल्या त्यांनी आणि मला पण मारलं तिथं। डोळ्याला पण लागलेलं आहे, माझ्या दोघं गालांवर मारले त्यांनी, हातात त्यांनी मारले, त्याच्या साथीदारांनी मारले। आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आमचे सरकारी कार्यालयामध्ये येऊन असभ्यपणे वर्तन केलं, धक्काबुक्की केली मला। सर्व कर्मचाऱ्यांसोबत मी जिल्हाध्यक्ष असताना माझ्यासारख्यासोबत सरकारी कर्मचाऱ्यावर हे अशा पद्धतीने वागणं आहे या लोकांचं। त्यामुळे इतर जे कर्मचारी ते भयभीत झालेले आहेत। आमचे जे कर्मचारी आहेत, मी जिल्हाध्यक्ष असताना माझ्यावर हल्ला होऊ शकतो, ते इतर कर्मचारी हे अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत आमचे कर्मचारी। ते ह्या अर्धान प्रवृत्तीच्या लोकांवर शासनाने, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून त्याची प्रक्रिया करावी। आम्ही आत्ताच गुन्हा दाखल केलेला आहे धुळे शहर पोलीस स्टेशन येथे। त्यानंतर आम्ही आता सिव्हिल येथे आलेलो आहोत। आम्हाला सर्टिफिकेट वगैरे, मला इजा झालेली आहे माझ्या डोळ्याला, आपण पाहू शकतात किंवा इतकं लागलेलं आहे त्या। हां, मी माझा बचाव करण्यासाठी मी पुन्हा मग तहसीलदार साहेबांच्या कॅबिनमध्ये गेलो। तिथे देखील त्यांनी साहेबांसमोर उद्धटपणे वागणूक केलेली आहे, अर्वाच्य भाषेमध्ये बोलत होते ते साहेबांशी सुद्धा। तर अशा लोकांवर कार्यवाही होणं हे गरजेचं आहे, तरच